मित्रांनो नमस्कार. शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, बाजारातून आपल्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत आणि एक एक दिवस एक एक पाऊल त्या दिशेनं आपण टाकत आहोत. कारण मेहनत करून आपण आपला उदरनिर्वाह चालवू शकतो. जास्तीत जास्त एखादी मोटरसायकल घेऊ शकतो, गाडी घेऊ शकतो, परंतु उद्या घर बांधायचं म्हणलं तरीही आपल्याला कर्ज काढावं लागेल. मुलांची लग्न करावी म्हणली तरीही कर्ज काढावं लागेल. त्यामुळं जर आपल्याला भविष्यामध्ये अशी वेळ आणायची असेल की आपल्याला काम करायची गरज नाही आणि आपण इतका पैसा आपल्याजवळ असला पाहिजे की आपल्या पिढ्यानपिढ्या बसून खाल्ल्या तरी तो सरणार नाही. आता तुम्हाला वाटेल तुम्ही हे लालूच दाखवताय, असे स्वप्न तुम्ही दाखवत आहात, परंतु मी हे स्वप्न दाखवत नाही, तर मागं ज्या घटना घडलेल्या आहेत, बाजारातून लोकांनी जसे पैसे कमवलेले आहेत, त्यांच्याकडे बघितल्यानंतर मलाही असं वाटतंय की मी हे का करू शकत नाही. 1990ला फक्त 5,000 रुपये लावलेला राधाकिशन दमानीजी, मार्केटला फक्त 5,000 रुपये लावले होते. कोण? राधाकिशन दमानीजी, जे की डीमार्टचे मालक आहेत. 5,000 रुपये लावले तर ते जर करोडपती होऊ शकतात, विजय केडियासारखे, झुंझुनवालासारखे हे लोक जर करू शकतात, तर मी का नाही करू शकत? फक्त गरज आहे सतत त्या दिशेनं आपण प्रयत्न केला पाहिजे. सतत केलेला प्रयत्न आपल्याला यशाकडे घेऊन जातो. ज्या मेहनतीतून आपण पैसे कमवत आहोत, त्या मेहनतीतून आपण मिळवलेल्या पैशातून काही रक्कम आपण सतत मार्केटला जर लावत राहिलो ग्रोथ असलेल्या कंपनीत, तर आपणही आर्थिकदृष्ट्या भविष्यामध्ये सक्षम होऊ शकतो. कारण पाण्याचा एक थेंब सतत जर दगडावर पडत राहिला तर तो दगडालाही फोडून टाकतो. त्यामुळे सतत प्रयत्न करत राहा, यश आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. आजचं मार्केट बघू. 99 अंकाची वाढ आहे. BSE सेन्सेक्समध्ये जवळपास फ्लॅट क्लोजिंग म्हणता येईल. निफ्टी 50मध्ये 21 अंकाची वाढ आहे. 93 अंकाची वाढ निफ्टी बँकमध्ये, तर 261 अंकाची वाढ निफ्टी मिड कॅप 100मध्ये झालेली आपण बघू शकतो. सेन्सेक्स किंचित वाढीसह बंद झाला. स्मॉल कॅप तेजीत राहिले. गुंतवणूकदारांनी 99,000 कोटी रुपये कमावले. भारतीय शेअर बाजार आज 30 जुलै रोजी वाढीसह बंद झाला. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये थोडी वाढ झाली, तथापि लघु आणि मध्यम उद्योगांची उत्कृष्ट कामगिरी आजही कायम राहिली. म्हणजे स्मॉल कॅप आणि मिड कॅप हे चांगले वाढलेले आहेत. यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदाराच्या संपत्तीत एका दिवसात 99,000 कोटी रुपये वाढलेले आपण बघू शकतो. मित्रांनो, सकाळी एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये IPO बद्दल माहिती दिलेली आहे. आजचा जो IPO होता तो SCA टेक सॉफ्टवेअर, इथं नाव बघू शकता. हा IPO आज क्लोज झालेला आहे. हा चान्स तर गेलेला आहे. ह्याच्यामध्ये मी अप्लाय केलेलं तुम्ही इथं बघू शकता. परंतु 1 तारखेला बरेच IPO आहेत जे की क्लोज होणार आहेत 1 तारखेला. तर त्या IPOचा GMP चांगला आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो व्हिडिओ बघा. आणि GMP चांगला असल्यामुळे जर IPO लागला तर आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो. आज बघितलं तर फाईन ऑर्गॅनिक, सकाळी त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं त्यावेळेस तो जवळपास 6.5% आसपास वाढलेला होता. आता पाहिलं तर तो क्लोजिंगला 9.43% वाढलेला आपण बघू शकतो. 506 अंक एकदाच तो वाढलेला आहे. 5,872 वर फाईन ऑर्गॅनिक क्लोज झालेला आहे. हा शेअर जो आहे तो आपण 4,000 पासून सांगत आहोत आणि अंडरव्हॅल्यूड होता. चांगला शेअर होता. केमिकल क्षेत्रातली एकदम चांगली कंपनी होती. ओलिओ केमिकलमध्ये ही लीडर होती. आणि अशा शेअरमध्ये जर आपण अशा वेळेस गुंतवणूक केली ज्यावेळेस ते पडलेले होते, तर आपल्याला निश्चितच एक ना एक दिवस पैसा बनणार आहे. आज जवळपास तो 5,872 पर्यंत आलेला आहे. तर हा शेअर आज चांगला वाढला. असं वाटत असेल की हे वाढलेला शेअर तुम्ही सांगत आहात, तर ही संधी आपल्याला गेली असं वाटत आहे. परंतु शेअर मार्केटमध्ये रोज नवीन संध्या उपलब्ध होत असतात. त्यामुळे कोणती गेली म्हणून काही घाबरायची गरज नाही किंवा पळणाऱ्या शेअरलाही आपल्याला घ्यायचं नाही. तर नवीन संध्या कशा उपलब्ध होतात इथं बघा. VBL आज -6.40%, म्हणजे आज VBL पडलेला आहे 6.5% जवळपास. 107 अंकाची घसरण आहे. 1577 वर VBL आला आहे. तर VBL का पडला चला बघूया. VBLचं काय आहे तर आज VBL स्टॉक स्प्लिट होणार आहे 2/5च्या हिशोबाने आणि ₹1.25
हा प्रति शेअर डिव्हिडंड आपल्याला मिळणार आहे. तरीही आज तो पडलेला आहे. का पडला आपण बघू पुढे ते. इथं बघा, वरून ब्रेवरेजनेसने अंतिम लाभांश घोषित केला आहे. BSE फायलिंगमध्ये जोडले गेले की कंपनीचा लाभांश धोरणाच्या मार्गदर्शक तत्वाच्या अनुषंगाने संचालक मंडळाने दर्शनी मूल्याच्या 25% दराने ₹1.25 हा लाभांश आपल्याला डिव्हिडंड मिळणार आहे. आणि निकाल जाहीर झालेले आहेत. प्रॉफिट वाढले 28%, तरी शेअर पडलेला आहे. तर इथं बघा, बोर्डाने स्टॉक स्प्लिटलाही मान्यता दिली आहे, ज्यामध्ये 5चे दर्शनी मूल्य असलेली इक्विटी शेअर 2चे दर्शनी मूल्य होईल. म्हणजे फेस व्हॅल्यू जी 5ची होती ती आता 2ची होणार आहे. म्हणजे तुमच्याकडे जर 2 शेअर असतील तर ते आता 5 शेअर होणार आहेत. 2 शेअर असतील तर 5 शेअर होणार आहेत. म्हणून जर समसंख्या असेल तरच तुम्हाला हे 5 मिळू शकतात. 1 शेअर असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये ते काही मिळणार नाही. 2 शेअरचे 5 शेअर हे होतील. 10 शेअर असतील तर 25 शेअर होतील. 10 शेअर असतील तर 25 शेअर त्याचे होतील. ते याप्रमाणे आपल्याला स्टॉक स्प्लिट होणार आहे. वार्षिक आधारावर तुम्ही इथे बघू शकता 28% वाढ ह्या निकालामध्ये कंपनीने जाहीर केलेली आहे. तिमाहीचा निकाल जो होता त्याच्यामध्ये 28% प्रॉफिट वाढलेला आहे. इथं अंदाज बघू शकता, थोडंसं अंधुक दिसत आहे, पण मी तुम्हाला सांगतो. इथं VBL आहे बघा, इथं वर अंदाज जो आहे तर सेल्सचा अंदाज आहे 7,344 आणि प्रॉफिट 1,274 वाढलं पाहिजे. सेल्स 7,344 आणि प्रॉफिट 1,276. तर सेल्स 7,344चं 7,200च्या आसपास वाढलं आहे आणि 1,276चं 1,262 वाढलेलं आहे. म्हणजे जवळपास निकाल हे जवळपास जो अंदाज होता त्याच्या थोडेसे खाली आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि वार्षिक जर पाहिली वाढ तर सेल्समध्ये जी वाढ आहे तर मागच्या वर्षी 5,611 कोटीचे सेल्स होते, ते आता 7,197 कोटी झालेले आहेत. 28%ची वार्षिक वाढ आहे. आणि प्रॉफिटमध्ये जर पाहिलं तर मागच्या वर्षी 1,005 कोटीचं प्रॉफिट होतं, ते आता 1,262 कोटी झालेलं आहे. 26%ची वाढ वार्षिकमध्ये आपण पाहू शकतो. सेल्स आणि प्रॉफिट वाढलेले असूनही शेअर पडला आहे, तर ह्या वेळेस आपण गुंतवणुकीची संधी शोधली पाहिजे. इथं बघू शकता VBL मार्केट कॅप जर पाहिलं तर 2,05,000 करोडचं मार्केट कॅप आहे. पी जर पाहिला तर 84चा आहे. ROC 28.8, ROE 35.2, फेस व्हॅल्यू 5ची आहे, ती पुढं आता 2ची होईल. प्रॉफिट ग्रोथ 29%ची आहे आणि प्रमोटर होल्डिंग 62.7 आहे. एका जणांनी प्रश्न विचारला होता की इथं इंडस्ट्रीचा पी जो आहे तो कुठं पाहायचा. तर इथं एडिट रेशो आहे, याच्यामध्ये जर गेलं आणि इंडस्ट्रीज पीला जर तुम्ही टिक मार्क केलं, इथं नंतर इंडस्ट्रीज पी येईल, तर त्याला जर टिक मार्क केलं तर तुम्हाला इथं इंडस्ट्रीज पी कुठंतरी दिसायला लागेल. बघा इथं EPS कंटिन्यू वाढलेले आहेत. पैसा चांगला बनवून दिलेला आहे. मिड इन पीच्या थोडंवर कंपनी ट्रेड करत आहे. म्हणजे अजूनही कंपनीमध्ये गुंतवणुकीची संधी आहे. 61.5चा मिड इन पी आपण इथं बघू शकतो. त्याबरोबर ह्या कंपनीची प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे. इथं बघा 47.3ची मागच्या 5 वर्षामध्ये CAGRची प्रॉफिट ग्रोथ आपण बघू शकतो. त्याच्यानंतर ROE जो कंपनीनं वाढवलेला आहे मागच्या 3 वर्षामध्ये ते 30% वाढवलेला आपल्याला पाहायला मिळते. ह्या कंपनीचे सेल्स आणि प्रॉफिट 1,800 करोडचे सेल्स आहेत 2012ला, 18,000पर्यंत आलेत आणि नेट प्रॉफिट 25 करोडचं हे 2,468 करोडपर्यंत आलेलं आहे. सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे. कंपनीनं चांगला पैसा इथं बनवून दिलेला आपल्याला पाहायला मिळते. इथं बघू शकता 5 वर्षात 63%चा CAGR, 3 वर्षात 84 आणि चालू वर्षामध्ये 95%चा CAGR कंपनीनं बनवून दिला आहे. तर ह्या कंपनीमध्ये संधी मिळत असेल तर पैसा लावायला पाहिजे. रिझर्व बघू शकता 6,287 करोडचं रिझर्व आहे. इथं रिझर्व बघू शकता आणि कर्ज 5,431 करोडचं कर्ज आपण बघू शकतो. ही जी ट्रेंड लाईन ओढलेली आहे, हा रेजिस्टन्स होता, तो इथं सपोर्ट झाला आणि त्या सपोर्टवर कंपनी वर चालली. इथं सपोर्ट घ्यायला 1,500च्या आसपास ती कंपनी येऊ शकते. 1,576वर कंपनी ट्रेड करत आहे. तर ही कंपनी सतत संधी न देता वर जाणारी कंपनी आहे. तर ह्या कंपनीमध्ये तुम्ही गुंतवणुकीचा विचार करू शकता. कंपनी चांगली आहे. पुढची कंपनी आहे क्लीन सायन्स. आज 4.58% वाढलेली आपण इथं बघू शकतो.
इथं बघा 4.58 1585 वर कंपनी आली। ही कंपनी आपण वारंवार चर्चा करत असतो। केमिकल क्षेत्रातली एक चांगली कंपनी डिस्काउंटवर मिळत आहे आपल्याला। मार्केट कॅप 16,000 करोड 16,800 करोडचं, पी जर पाहिला तर 69चा, आरओसी 29.5, आरओई 22, फेस व्हॅल्यू 1ची आहे, -0.17ची आपल्याला प्रॉफिट ग्रोथ पाहायला मिळते, तर 75%ची प्रमोटर होल्डिंग आहे। केमिकल क्षेत्रामध्ये सध्या प्रेशर चालू आहे। चीननं जे स्वस्तामध्ये केमिकल डंप केलेलं आहे त्याचा फटका आपल्या केमिकल कंपन्यांना बसत आहे। 63.2ची मीडियन पी आहे। मीडियन पीच्या जवळ कंपनी ट्रेड करत आहे। हे जे तुम्ही बघत आहात पी जो खाली आलाय तर ह्याचाच अर्थ प्रॉफिट कमी झालेला आपल्याला पाहायला मिळते। परंतु ह्या कंपन्या नंतर वर जाणार आहेत। केमिकल कंपन्या हळूहळू वर जात असलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर ह्या कंपनीत अशा वेळेस केलेली गुंतवणूक आपल्याला फायदा देऊन जाते। ही कंपनी जवळपास डेप्ट फ्री असलेली आपण बघू शकतो। जशी फाईन ऑर्गॅनिक वर गेली तशी ही जाणार आहे, फक्त आपल्याला थोडी वाट बघावी लागेल। सेल्स बघू शकता, मार्च 2018ला 241 करोडचे सेल्स 791 पर्यंत आलेले आहेत। 49 करोडचं प्रॉफिट हे 244 करोडपर्यंत आलेलं आपण बघू शकतो। सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ इथं बघा, सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथमध्ये प्रॉफिट ग्रोथ जी आहे 5 वर्षाची 20% आहे, ही चांगली आहे, पण 3 वर्षापासून प्रॉफिट ग्रोथ ही कमी असलेली आपल्याला पाहायला मिळते। सेल्स ग्रोथ 5 वर्षाची 15, 3 वर्षाची 16, पण चालू वर्षामध्ये -15 झालेली आपल्याला पाहायला मिळते। त्याचा फटका कंपनीला बसलेला आहे, म्हणून शेअर पण आपल्याला इथं खाली मिळतोय। इथं 3 वर्षात -3% आणि चालू वर्षामध्ये 17%चा CAGR कंपनीने दिलेला आहे। पण भविष्यामध्ये ही कंपनी चांगलं काम करू शकते, कारण ही जागतिक लेवलवर काम करणारी एक लीडिंग केमिकल कंपनी आहे। रिझर्व बघू शकता, 1193 करोडचे रिझर्व आहे आणि कर्ज फक्त 2 करोडचं असलेलं आपल्याला पाहायला मिळते। चार्ट बघितला तर अशा वेळेस केलेली गुंतवणूक फायदा करून देईल असं तुम्हाला लक्षात येत असेल। इथं बघा, सपोर्ट घेऊन आता कंपनी वर निघाली। हा रेजिस्टन्स होता, हा रेजिस्टन्स इथं ब्रेकआउट झाला, त्याचाच सपोर्ट घेऊन कंपनी आता 1585 वर ट्रेड करत आहे आणि हा एक मोठा यू पॅटर्न कंपनी बनवण्याच्या तयारीत असलेली सरळ दिसत आहे चार्टवर। इथून कंपनी खाली येण्याचे चान्सेस हे खूप कमी आहेत। ही कंपनी ही चांगला पैसा बनवून देईल, कोणताही कॉल किंवा टिप्स नाही, पण चार्ट असा दाखवत आहे। छोटी कंपनी पाहिजे असेल किमतीनुसार तर सिरका पेंट 366 वर ट्रेड करत आहे, आज 1.78% ही वाढलेली आहे। ह्या कंपनीचं मार्केट कॅप फक्त 2000 करोडचा आहे, म्हणजे छोटी कंपनी आहे। पी जर पाहिला तर 39चा पी आहे, आरओसी 24.1, आरओई 17.9, फेस व्हॅल्यू 10 आहे, म्हणजे भविष्यामध्ये स्प्लिट होऊ शकतो। प्रॉफिट ग्रोथ 11.6ची आहे, 67.6ची प्रमोटर होल्डिंग पाहायला मिळते। ही जे EPS चांगले वाढलेले आहेत, म्हणजे प्रॉफिट कंपनी चांगलं जनरेट करत आहे। मीडियन पी आहे 41चा, त्याच्या थोडंसं खाली कंपनी ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो, म्हणजे कंपनी आपल्याला स्वस्तामध्ये मिळत आहे आणि ही कंपनी जवळपास कर्जमुक्त असलेली आपण बघू शकतो। एकतर छोटी कंपनी आहे, मीडियन पीच्या खाली ट्रेड करत आहे, कर्जमुक्त आहे आणि आपल्याला चांगली गुंतवणुकीची संधी देत आहे। सेल जर पाहिले तर 22 करोडचे सेल्स आहेत, ते 312 करोडपर्यंत आलेत आणि नेट प्रॉफिट 1 करोडचं 51 करोडपर्यंत आलेत, म्हणजे प्रॉफिट ग्रोथ आणि सेल्स ग्रोथ दोन्हीही छोटी कंपनी असूनही चांगली आहे। त्यामुळे अशी कंपनी आपल्याला चांगला पैसा बनवून देते। 5 वर्षात 33चा CAGR आहे आणि 3 वर्षामध्ये 28चा CAGR आहे, म्हणजे कंपनी चांगला पैसा बनवत आहे। रिझर्व बघा, 254 करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज 0 असलेलं आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे ही एक चांगली गोष्ट आहे। कंपनी सपोर्टपासून वर निघालेली आपल्याला बघू शकतो, वारंवार ह्या ट्रेंड लाईनचा सपोर्ट घेत आहे आणि इथून वर निघाली। चार्टमध्ये तर असं दिसायला लागलंय की कंपनी आता इथून जवळपास 500च्या जवळपास तरी जायला हरकत नाही। तर तुम्हाला कशी वाटते ह्या तिन्ही कंपन्याबद्दल? तुम्ही अभ्यास करा। अभ्यास म्हणून बनवलेला हा व्हिडिओ, कोणताही कॉल किंवा टिप्स नाही। तुम्ही ह्या कंपन्यावर अभ्यास करून खरेदी विक्रीचा निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे। मित्रांनो, व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।